नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 एप्रिल 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे मुलांनी जगावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. मात्र त्यांच्या प्रयत्नाकडे पाहता चमत्काराची अपेक्षा धरू नका. आपल्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या उत्साहाला उत्तेजन नक्की मिळेल. प्रेमामध्ये जोर जबरदस्ती टाळा. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाहीत. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. वृषभ राशी, आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मशगूल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. तुमचे चुंबकीय सदृश, आत्मविश्वासी, आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाश झोतात आणेल. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल. तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बनवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो, तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. मिथुन राशी, कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. आजच्या दिवसाची संध्याकाळही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. कुटुंबातील कोणी सदस्याच्या आजारी पडल्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. अनुरूपासाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. कर्क राशी, काही सहकाऱ्यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते मिळाले नाही तर ते काम करत नाहीत. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. असे तुम्ही केले नाही तर घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचेल. वैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णुतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरूपी फूट पडू शकते. तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही,
परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते, कारण तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. खूप अल्पसे अडथळे येतील, परंतु दिवसभरात खूप काही यश मिळवाल असे दिसते. सिंह राशी, बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा. हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, जर वेळेची कदर केली नाही तर यामुळे नुकसान होईल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यामध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. कन्या राशी, आज कुणी घेणेदार तुमच्या दारावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकता. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या मुलांसोबत वेळ घालवा, प्रकृतीस बरे वाटेल. मुले ही अमर्यादित आनंदाचे स्रोत असतात. जे लोक आतापर्यंत सिंगल आहेत त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे, परंतु गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्कीच जाणून घ्या की ती व्यक्ती कुणासोबत नात्यामध्ये नसावी. आपणास माहिती असणाऱ्या महिलेमार्फत कामाची संधी मिळेल. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे ज्याने तुम्ही आयुष्यातील दुःख विसरून जाल. तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. तुळ राशी, कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्या ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकता. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र तो समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल. गर्भवती महिलांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्यामुळे तुम्हाला दुःख होईल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ शकेल. जोडीदारासोबत प्रणय राधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही. वृश्चिक राशी, जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि हमखास आपणास आधार देतील. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल
जे अविस्मरणीय असेल. तुमचे मन मोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. धनुराशी, मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल. तुमच्या भावना, खास करून रागावर नियंत्रण ठेवा. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. मकर राशी, तुम्हाला आज अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. अतिशय क्षुल्लक कारणावरून प्रिय व्यक्तीसोबत संबंध तणावाचे बनतील. नवीन योजना आणि संयुक्त प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात तर ऐनकेन प्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. तुम्ही काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी योग्य नाहीत. खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल, परंतु ते खरे नाही. तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. कुंभ राशी, इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशीब फळफळेल आणि पूर्वीच्या दिवसामध्ये केलेली मेहनत फळाला येईल. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. प्रेमामध्ये जोर जबरदस्ती टाळा. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमचा भाऊ बहिणीसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकता. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. वैवाहिक आयुष्याचे काही साईड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही आज तुम्हाला दिसतील. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. मीन राशी, आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक रहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. होम हवन, कर्मकांडे, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुमची इच्छा नसताना तुमचा जोडीदार तुम्हाला बाहेर जायला सांगेल किंवा तुमची बाहेर जाण्याची इच्छा असताना तुमचा जोडीदार तुम्हाला घरी थांबवेल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. मित्रमैत्रिणीबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकता, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करत आहे त्यांना जाणवून द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्यासोबत व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.